हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 पंढरीच्या पांडुरंग हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंग हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंग हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंग हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा देवा अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा पंढरीच्या लोका नाव ढकलू नका पुढे होईल धोका पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंग हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंगा हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला पंढरीच्या पांडुरंग हरी विठ्ठला धाव देवा धाव माझा कंठ दाटला नाम हरी गवरला हरी पार्वती पदे हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर स्मरण श्री मंजुनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान श्री धारेश्वर महाराज की जय मुली माते की जय अकादेवी माते की जय बजरंग बली की जय मंगलमूर्ती मोरया श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरुभ्यो नमः श्री राम सीतापते नमः प्राप्त प्रसंगी प्रसिद्धवासी वैकुंठ वै त्यांच्या कुंडला तो वैकुंठात गेला असे वैकुंठवासी स्वर्गीय मधुकर नारायण म्हात्रे हे मामा या घरातून निघून गेले आणि बऱ्याच वेळा या घरातून एवढे 5-6 फेऱ्या झाल्या त्यावेळेला अत्यंत गोड शब्दामध्ये अशी खरंच अगदी विनम्रपणे बोलायची शांत स्वभाव असलेली व्यक्ती खरोखर मला खूप आवडत होती आणि मामाने मला शब्द दिला होता परंतु आज या घरातून मामा अचानकपणे अकस्मातपणे निधन झालं हिंदू लोकातून मामा परलोकात गेले आणि त्यांचा दशक्रिया विधीसुद्धा पार पडलेला आहे मी ज्यावेळी सांगतो या घरामध्ये 2-3 महिन्यापूर्वी मला 3 महिन्यापूर्वी त्यावेळी मला सांगितलं की जगन्नाथ भाऊ तुम्हाला ती गोष्ट माझ्यासोबत जावं लागेल कधी तर स्वर्गीय बाळासाहेब शेख काका ज्यावेळेला वाढले त्यावेळेला अध्याय झाला आणि बाहेर बसले होते श्रवणासाठी आणि मला ज्या दिवशी भेटले त्यावेळेला मला सांगितलं की आपलं एक मंदिर आहे बाबासाहेब तिथे बांधले आहे त्यांना मला बोलले त्यांचा आपला 7 वर्ष असेल तर मला 1 दिवस तरी तुम्हाला सेवा द्यावी लागेल तुमचं कधी सांगा तुम्ही त्यांचे वेळी काही तत्पर आपली जगन्नाथ त्यांना शब्द दिला होता परंतु त्यांची इच्छा अपुरी राहिली असं मला वाटतं आणि या घरातून काका मधुकर मामा हे लोकातून परलोकात गेले बघा जेव्हा कर्मयोग आहे त्यांनी जन्म झाला तरी शेवटी काळ घेऊन गेला महापूर्ण मृत्यू पंचवीस गेले किती एकत्र जन्म झाले देवा लोकांची वस्ती मृत्यू लोकांची वस्ती आहे परंतु बघा या मार्गे ज्या वेळेला मी बऱ्याच वेळा पाहिलं दिंडी आली कुठली असो आळंदीला जाणारे असो पंढरीला जाणारे असो किंवा आपल्या साईबाबांचे असो या ठिकाणी ते त्या दिंडीला या ठिकाणी नाश्ता पाणी केल्यानंतर ते पुढील क्रमण करायला सांगायचे अशी ही त्यांचं मधुकर त्यांचं नावच होतं मधुकर मधु म्हणजे गोड फळ म्हणजे दानासाठी ज्यांचे हात अग्रेसर होते असं मी म्हणेन अन्नदानासाठी म्हणा निधी स्वरूपात कोणत्याच स्वरूपामध्ये त्यांचं दान देण्यासाठी हात ज्यांचे मधु म्हणजे गोड असे कर हात होते असे आज
या घरातून मधुकर मामा घेऊन गेले. त्यांच्या पवित्र आत्म्यास देवस्थान लागू अशी या ठिकाणी आपण रामकृष्ण हरी नामाची नामांना भावपूर्ण आदरांजली वाहून आपण पुढील 8व्या अध्यायाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 रामकृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरू नमः. श्री राम सीतापते नमः. पार्वती मणिहर पूर्वी गयासुर नाम्यासूर तो रुद्राचा खून थुर उत्पन्न झाला ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज आपण इथे ग्रंथपरिचय पंढरी महात्म्य हे आपण इतिहास दाखवण्याचं वाचन करतोय, श्रवण करतोय की ते आपल्यातून एक घरातून वडील निघून गेले, घरातून भाऊ निघून गेला, घरातून काका निघून गेला आणि सर्वांचे लाडके असे मधुकर दादा निघून गेले. खरोखर शक्तीची उपासना त्यांच्याकडे होती, थोडेफार व्यायामावर त्यांचा जास्त विश्वास होता आणि ते त्याच्यातून पण निपुण होते. स्वतःची शरीरयष्टी त्यांनी चांगली ठेवली होती आणि तरी पण वडिलांचा अधिकार काय असतो त्या कुटुंबाला आज आपण ते निघून गेलेत आणि हा त्यांचा अधिकार इथे मोडलाय. जसं चिमणा चिमणीचा संसार असतो आणि त्या संसारामध्ये चिमणा उडून जातो आणि त्यावेळेला तो संसार खोल ठरतो आणि आज ते या सर्व म्हात्रे परिवारावर दुःखाची छावट पसरलंय आणि त्यांच्याविषयी आज आपण इथे पंढरी मात्रे या ग्रंथाचं वाचन करतोय आणि श्रोतेजन हो श्रवण करतोय. तरी श्रोत्यांच्या चरणावर मस्तक ठेवून, मायपित्यांच्या चरणावर मस्तक ठेवून, गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोरवे यांच्या चरणावर मस्तक ठेवून ग्रंथप्रवेश करत आहोत की पंढरी. बघा, माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीला जावं, एकदा तरी त्या विठुरायाचं दर्शन घ्यावं, एकदा तरी त्या भागीरथीमध्ये स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं. आणि पुंडलिकाचं दर्शन घेताना एवढं माहिती पडतंय की आईवडिलांची सेवा कशी करावी आणि ती माझ्या पुंडलिकाने केली. बघा, ज्या वेळेला या दादांची तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून जाते रांगा पोरे. बघा, आपण जो आजपर्यंत केलेला हा पसारा आहे संसाराचा आणि या संसाराच्या पसाऱ्यात आपण बंगल्या आला, गाड्या आल्या, सर्व गोष्टी आल्या, धनसंपदा आली आणि ते आल्यानंतर ज्या वेळेला या दक्षिणेच्या राजाचं आपल्याला बोलावून येतं त्यावेळेला तिथे कोणाचं चालत नाही की त्यावेळेला या आयुष्याची माल तुटतं आणि त्या माल पुन्हा आपल्याला होता येत नाही आणि शेवटला हा केलेला जो पसारा आहे तो आपला इथेच राहतोय. आपल्याला सगळी सोयरी आपल्याबरोबर येतात तिथपर्यंत स्मशानापर्यंत. जिने 7 फेरे मारले, लग्नाच्या अनाभागा घेतल्या, धनी मी तुमच्यावर संसार करी, ती सुद्धा उंबरड्यापर्यंत येते. मुलगी या प्रेमाची असते, मुलगी सुद्धा वेशीपर्यंत येते आणि सगळे सोयरे आपल्या स्मशानात घेऊन जातात आणि तिथे भडाकणी दिल्यानंतर बोंब मारतात आणि पुन्हा माघारी परत. मग आपल्याबरोबर कोण येतं का? कोणी येत नाही. मग आपल्याबरोबर काय येईल की आपण केलेलं दान. आता मगाशी बोलून गेले वक्ते, चांगले छान बोलले की दान पण कसं असावं की या हाताचं दान त्या हाताला कळलं नाही पाहिजे. आम्ही दान करतोय पण आमच्या पाठीवर मोठा नाव आलं पाहिजे याच्यासाठी दान करतोय. अरे साध्या सप्त्याला जर आपण गेलो तर सप्त्याला जर आपण पाहिलं तर त्या देणग्या वाजतात तर त्यावेळेला आम्ही कान देऊन ऐकत असतो. अरे 2 तास झालं याद्या वाजताय पण माझा नाव कुठेच आला नाही. मग हे दान कशासाठी? हे फक्त आम्ही नावासाठी केलंय. म्हणून काय सांगितलंय की पंढरीचं महत्त्व इथे आपण हा ग्रंथ लावलाय की पंढरी भूमी कशी आहे, माझं पंढरपूर गाव कसं आहे, माझं पंढरपूर तीर्थक्षेत्र कसं आहे या ग्रंथामध्ये आपलं वर्णन केलं. पण या पंढरीच्या वारीचं आणि पंढरीपुरीच्या वारीचं पहिला संस्थापक कोण? पहिली पंढरीची वारी कोणी केली?
आम्ही सहजगत सांगून जातोय की पहिली पंढरपूरची वारी ही माझ्या श्री शंकर भगवान प्रभूंनी केली. आणि हा ग्रंथ सुद्धा आहे की शंकर प्रभूंनी सांगावं आणि उमेनी ऐकावं, पार्वती मातेने ऐकावं, असं हे पंढरी वाचं ग्रंथ आज आपण श्रवणासाठी घेतलंय. आणि माझ्या पंढरपूरची वारी माझ्या श्री शंकर भगवान प्रभूंनी केली. आणि पहिला वारकरी संप्रदायाचा संस्थापक कोण असेल तर श्री शंकर स्वतः आहेत. आणि ज्या वेळेला पार्वती मातेने प्रश्न करावा, प्रभो तुम्ही आजपर्यंत दर्शनाला जाताय विठुरायाच्या पंढरपूरला, मग मला तर एक दिवशी बरोबर न्या ना. अगं नाही ग माते, तुला बरोबर नेता येणार नाही का, तिथे गर्दी जाम असते. अहो स्वामी, शिवरात्रीला किती गर्दी असते, एवढीच असते ना. नाही ग तुला नाही सण. आणि असं करताना शेवटला पार्वती मातेच्या म्हणण्यानुसार भगवंतानी पार्वती माता, गणराया आणि नंदी यांना बरोबर घेतले. माझं जाताना वाहन नंदी. आणि मग पंढरपूरच्या प्रवासाला निघाल्यानंतर कैलासावर आल्यानंतर पाहतात तर काय ही वाळवंटात गर्दी पाहिली मातेने. आणि त्या गर्दीमध्ये इथून कसं जायचं. आणि मग पार्वती माता होते, मला काय येता येणार नाही. आणि मग तिथे त्या पार्वती मातेला आणलं, इथं तू विसाव्याला थांब. तिथं पद्मावती देवीचं मंदिर स्थापन झालं. त्याच्यानंतर पुढे नंदी आणि गणपती भगवंताच्या बरोबर आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाला भगवंत चाललेत. आणि चालल्यानंतर नंदीचा एखादा वारक्याला धक्का लागला आणि तो वारकरी त्याच्यावर भडकला. अरे बाबा, एवढा आडबंब शरीर घेऊन तुम्ही चाललात कुठे. विठुरायाच्या दर्शनाला. आणि भगवंताने सुद्धा वेश पाळटलं होतं, साधूचं वेश दिलं होतं. आणि बरोबर हाताला गणपती आहे. आता गणपती बाप्पाला आता बरोबर नाही, त्याला हाताला बोटाला दिलंय. आता जाणार कसं म्हणून गणपती बाप्पाला कडेवर घेतले भगवान शंकरांनी. आणि नंदीला सांगला, आता तू इथेच बस, तुला सुद्धा गर्दीत येता येणार नाही. आणि पंढरपूरला एकच असा हनुमंताचा मंदिर आहे की ज्या हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे. कुठल्याही हनुमंतरायाच्या मंदिरासमोर नंदी नाही तुम्हाला बघायला भेटणार. पण तिथे पंढरपूरमध्ये पंढरीच्या देवळाच्या वाटेवर त्या हनुमंतरायाच्या मंदिरात तिथे नंदीला थांबवलं. आणि विठुरायाच्या दर्शनाला भगवान प्रभू गेले. आणि भगवान प्रभू गेल्यानंतर एवढा भगवंताला आनंद झाला विठुरायाला. आणि त्यावेळेला भगवंत शंकरांची आणि विठुरायाची भेट झाली. त्यावेळेला विठुरायाने काय केलंय, आनंदाच्या भरात शंकर प्रभूला उचलून दिलं आणि डोक्यावर ठेवलंय. तुम्ही जर कधी भगवंताची जर अंघोळ पाहिली असेल विठुरायाची, तर तो विठुरायाच्या डोक्यावर मुकुट नाही आहे, तर ती भगवंत शंकराची पिंड आहे. बघा, पंढरीचं दर्शन करा आपण थोडक्यात सांगतोय, जास्त आपल्याकडे वेळ नाही आहे तरी पण. आणि मग त्या भगवंत प्रभूंना उचलून दिलंय आणि डोक्यावर ठेवलंय. आणि तीच भगवंताची स्थापना म्हणजे देवाने बघा, म्हणजे या भगवंतानी श्री शंकरांना सुद्धा उचलून डोक्यावर दिलंय. म्हणजे असं हे पंढरीचं महात्मा आहे. आणि हे महात्म्य की येथे जमलेले श्रोतेजन आहेत यांचा खरोखर काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल. दादानी इथून निघून जावं आणि त्यांच्या योगी आज आपण इथे श्रवणाला यावं. आणि श्रवणासाठी जर काय असावं तर पंढरी महात्म्य. जीवनामध्ये माणसाने जन्माला आला तर एकदा तरी पंढरीची वारी करावी, एकदा तरी आळंदीची वारी करावी, हे ग्रंथ सांगतोय. आणि तद्वत आता इथे ग्रंथारंभ होताना वाणीची देवता सरस्वतीला वंदन करून, ज्ञानाची देवता गणरायाला वंदन केलाय. आणि पार्वती समने हर, आता पार्वतीला हर काय म्हणतात की गयासूर नावाचा एक असुर आहे. आणि तो रुद्राचा काय तो असुर आहे. आणि त्या असुराने काय केलाय, तो रुद्राचा क्रोध थोर. आणि अशा प्रकार हा रागिष्ट उत्पन्न झाला की भगवंताच्या रागातून हा उत्पन्न झाला असुर आहे. आणि मग पुढे केशा उर्वारत वर्णा महाभयानक करार वदाना, तेणे ब्रह्मादी जीवगणा भ्रमण चक्री पाडिले. आणि असा हा राक्षस क्रोधी वृत्तीचा यांनी काय केलंय, असा महाभयानक असा राक्षस यांनी काय केलंय, ब्रह्मदेवाला सुद्धा, देवाना आणि ब्रह्मदेवाला सुद्धा यांनी काय केले, वेठीस धरलंय. म्हणजे ह्याने काय केले, त्यांना त्रास दिलाय, त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग पुढे जैसे पक्षी थवे आकाशी हिंडती, तैसे देव चौकड फिराती, इंद्र भ्रांत झाला चित्ती, म्हणे राहावयासी ठाव नाही राम. आणि या गयासुराने काय केलंय,
की या गायाच्या देवाना काय केलं, एवढं त्रासलं की देव त्याच्या भीतीने जसं आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा फिरावा त्याप्रमाणे देव त्या राक्षसाला त्याच्या भीतीपोटी पळून जात होते आणि आकाशात भ्रमण करत होते की या राक्षसाला आता आपला मुक्ती कोण देईल, हा ते देव विचार करत होते. मग ब्रह्मयासी गेले शरण इंद्रादी देव सकळ गण गयासुरे गांजिले म्हणून सांगती गाराणी तया पाशी. आणि मग हे देवानी काय केलंय की हा या राक्षसाच्या त्रासाला कंटाळले आणि मग हे कुठे गेले, ब्रह्मदेवांकडे गेलेत आणि ब्रह्मदेवांना गाणं सांगतात, हे प्रभो की आम्हाला या गयासुराने काय केलंय, अत्यंत त्रास दिलाय, आम्हाला आता जगणं मुश्किल केलंय, तरी देवादी देवा तुम्ही याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग काढावा. अशा प्रकारे लवकर यत्न करी आता मग सांगा ती घेऊन समास्तान शरण गेले वैकुंठ नाथा सकळ देवान सहित. आणि मग या ब्रह्मदेवाकडे हे देवगण सर्व गेल्यानंतर त्यांनी विचार केला की याला परिमार्जन कोण करणार, की वैकुंठाचा राजा कोण, माझा भगवान विष्णू यांच्याकडे आपण जायला पाहिजे. आणि मग समस्त देव कुठे गेले, भगवंत विष्णूंकडे, विष्णू भगवानकडे गेले. आणि मग तिथे काय झाले, जय जयाजी वैकुंठ विहारा जगनिवास कमलावरा गया सुरे सकळ सुरवरा त्रासुनियान पळविले. आणि मग भगवान विष्णूंच्या समोर गेल्यानंतर नमस्कार करतात, हे जयाजी विष्णू वरा, लक्ष्मी वरा, की तुम्हाला आम्ही शरण आलोत की आम्हाला गयासुराने काय केलंय, अत्यंत त्रास दिलेला आहे आणि त्याच्या त्रासातून मुक्ती भगवंता तुमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. तरी देवादी देवा भगवंता श्री विष्णू की आम्हाला तुम्ही सहाय्य करावं असं देव बोलत आहे. कमलोद्भवासी म्हणे श्रीहरी काही भया न धरावे अंतरी असुर कोठे काय करी ते मज झडा करी वदे किरा. आणि मग इथे ब्रह्मदेवाला भगवंत श्री विष्णू म्हणतात की तुम्ही काय कोणत्याही प्रकारचा विचार करू नका, कोणत्याही प्रकारची भीती, मला फक्त हा असुर काय करतोय, कुठे काय करतोय हे मला फक्त जाणीव करून द्या आणि त्याच्यानंतर मी काय करायचं ते पाहतो असे भगवंत बोलतात. ब्रह्मा म्हणे तपदारुण करीत बैसला निर्वाण मग सांगा ते घेऊन चतुरानन हरी आपण चालिला. आणि मग इथे भगवंतांना सांगतात, ब्रह्मदेव सांगतात की देवा काय सांगू त्या या राक्षसाने काय केलंय की असं तपश्चर्या त्यांनी आरंभलेली आहे की असं म्हणजे एवढी त्यांनी तपश्चर्या आरंभलेली आहे की तो एका नदीच्या तीरावर बसलेला आहे, तप करायला पर्वतावर बसलाय. आणि मग तिथे चतुरान म्हणजे ब्रह्मदेवाने काय केलंय, भगवान विष्णूला बरोबर घेऊन जिथे तो तप करत होता तिथे दाखवायला आणि तिथे दाखवण्यासाठी आणलेला आहे. ब्रह्मा आणि श्रीहरी हे जेथे गयासुर तप करी तेथे येऊनी झड करी पुढे उभे ठाकरे. आणि मग जिथे गयासुर जिथे तपश्चर्या करत होता तिथे भगवंत विष्णू आणि ब्रह्मदेव तिथे त्याच्यासमोर उभे राहिलेत. आणि मग ब्रह्मा म्हणे गयासुरा महातपस्विया चतुरा तुझा मी प्रसन्न झालो वीरा वर मागे का अपेक्षित. आणि मग इथे भगवंत त्याच्यासमोर उभे ठाकले आणि उभे ठाकल्यानंतरच्या तिथे भगवंत बोलतात, अरे बाबा हे भक्ता की तुला काय इच्छित वर आहे तो माग, की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली, डोळे उघड असे इथे भगवंत बोलत आहेत. आणि मग गयासुर म्हणे तेव्हा तुम्ही दोघे माझा प्रसन्न झाला तरी पाहिजे वर दिधला मी मागे नको तुम्हाला. आणि मग इथे गयासुर बोलते, देवा मी तर भक्ती केली तुमची तरी पण तुम्ही मला दोन्ही पण प्रसन्न झाला, ब्रह्मदेवाने भगवान विष्णू प्रसन्न झाला, तरी पण माझ्या मनात त्याची इच्छा आहे, माझ्या मनाप्रमाणे तुम्ही वर द्यावा अशी माझी इच्छा आहे असा गयासुर बोलत आहे. सकळ तीर्थदेव यज्ञ गंगा पृथ्वी स्वर्ग भुवन त्याहून माझे शरीर पावन करावी आता स्वामी. आणि मग या पृथ्वी तलावर जेवढे गंगा आहेत जेवढे तीर्थस्थळ आहेत त्यांच्यापेक्षा माझं शरीर कसं करावं, बलकट करावं, पुण्य पावन करावं असा इथे हा देवाना बोलत आहे राक्षस. मग ब्रह्मांड नारायणा बोलते झाले संतोषुना तुझा देह होईल पावन परोपकारा कारणे. आणि मग त्यावेळेला भगवंत बोलतात, हे असं राहा की तुझा देह पावन होईल, पुण्यवान होईल, पण परोपकार केलं पाहिजे, की कोणावर तरी दया केलं पाहिजे, कुठेतरी दान धर्म केलं पाहिजे. हे जर तू करशील तर तुझं
तुझा काय होईल, देह पुण्यवान आणि पवित्र होईल. मग मला सांगा की आपण जर दान द्यावं, जर एखाद्याला जर दान द्यायचं असेल, दान कसं द्यावं, सत्पात्र द्यावं. मगाशी बोलून गेलो की सत्पात्र दिलं पाहिजे, की या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे. आणि मग इथे सुद्धा सांगितलं आहे की जर तू आता तर तुला आम्ही सगळ्याच गोष्टीचा दान दिलाय, शक्ती दान दिलाय आणि सर्व तुझा शरीर कसा बलकट केलाय, तरी पण तुझ्या हातून दान व्हावं असं भगवंत बोलत आहे. तात्काळ होया शरीरा पवित्र मग म्हणे ब्रह्मा श्रीधर, ज्या शरीरावरी साचार यज्ञ करावया ठाव देही होरा. आणि मग त्यावेळेला भगवंत बोलतात, ब्रह्म बोलते की तुझा शरीर तर पवित्र झाला, पण मला इथे यज्ञ करण्याची आज्ञा द्या असं ब्रह्मदेव बोलत आहे. गयासुरावधारी शुद्ध स्थळ नसे धरित्री, तरी तुझ्या शरीरावरी यज्ञ आम्ही करीतो आता होरा. आणि मग बोलतात की ही नवखंड जी पृथ्वी आहे आणि पृथ्वी जरी शुद्ध असली तरी तुझ्या शरीरावर तुझ्या आम्हाला यज्ञ करण्याची आज्ञा द्या. वचन ऐकतांची गयासूर संतोषला देणे अपार, म्हणे जन्म आजी सफळ साचर तपस समग्र फळा आले. बघा, ज्या वेळेला एखाद्या मुलीचा विवाह होतं आणि त्यावेळेला विवाह झाल्यानंतर ती मुलगी काय बोलते की पतिराजा, की माझं शरीर हा तुला माझा अर्पण केलाय, मी तुझी अर्ध म्हणजे नारी झाली आणि मी तुझ्याबरोबर संसार करीन. आणि ज्या वेळेला भगवंतानी या गयासुरावर दिलाय की तुझी देहयष्टी पुण्य पावन होईल, आणि मग त्यावेळेला काय मागितलं की तुझ्या या जिंकलेल्या सर्व पृथ्वीवर मी आम्हाला यज्ञ करायची आज्ञा, तुझ्या शरीरावर यज्ञ करायची आज्ञा. त्यावेळेला गयासूर काय बोलतोय की देवा, हा माझा शरीर तुमच्याआधीच आहे, तुम्हाला जे लागल ते, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा, असा इथे गयासूर बोलत आहे. धन्य धन्य चतुरानन ठाव मागसी करावया यज्ञ, तुम्ही सर्व लोक रक्षणा कारण ते मदला कळो आले होरा. आणि मग इथे काय बोलते, ब्रह्मदेवाची स्तुती करते की धन्य धन्य चतुरानना, हे भगवंता तुम्ही धन्य आहात, तुम्ही मला वर दिलात, तुम्ही मला वर दिलात, पण तुम्ही माझा शरीर सुद्धा तुमच्यासाठी माझा उपयोगी येत असेल, लोकांच्या सेवेसाठी जर माझा जर शरीर उपयोगी येत असेल तर मी किती पावन आहे. मला सांगा की एखादा मोठा माणूस आपल्याकडे काय करतोय, स्वतःच्या स्वार्थासाठी लहान माणसाचा काय करतोय, बळी देतोय, लहान माणसाचा शोषण करतोय. मग मला सांगा की बांधाच्या कडेला जर एखादा मोठा झाड असेल, बांधाच्या कडेला जर मोठा झाड असेल तर त्या झाडाच्या छायेमध्ये जर आपण बसलो तर आपल्याला काय वाटतो, गारवा वाटतो, शांतता वाटते की नाही. आणि मग त्या झाडाखाली जर आपण रोपटं लावलं तर ते फल देईल, कधीच देणार नाही. तो वाढेल पण तो फल कधी देणार नाही. म्हणून लहान माणसाने मोठ्या, एखाद्या वेळेला आपल्याकडे मोठा माणूस येतो, आपली छाती ताट होते, अरे बाबा काय सांगू, आमचा नगरचा अध्यक्ष माझ्या घरी आलाय आणि पण तो नगरचा अध्यक्ष कशासाठी येतोय, तुमच्याकडे थोडासा कामासाठी येतोय, त्याच्या कामाला की तो निघून जातोय, पण आमची छाती रुंद होतोय. म्हणून मोठ्या झाडाच्या सावलीला बसताना लहान झाडाने कधी पण विचार करायला पाहिजे की हा मोठा झाड आपल्याला सावली देईल पण फल येऊन देणार नाहीये. आणि मग इथे हा असुर सुद्धा काय बोलते, हे भगवंता की तुम्ही जे मागताय, तुम्ही जे मी भक्ती केली, तुम्ही मला प्रसन्न झाला, तुम्ही मला सर्व काय दिलं, पण तुम्ही जे मागताय हा देहच तुमचा आहे, तुम्ही काही करू शकताय, अशा प्रकारे इथे राक्षस बोलत आहे. ब्रह्मा म्हणे उदर तुझे शरीर हे पवित्र, पृथ्वी उच्छिष्ट समग्र, म्हणून आलं तुझं पाशी. आणि मग इथे ब्रह्मदेव बोलतात की पृथ्वीवर आम्हाला यज्ञ करण्याला जागा नाही, तुमचं शरीर कसं आहे, पुण्य पावन आहे, म्हणून आम्ही. पण मला सांगा आजपर्यंत देवादिकांनी काय केलं आहे, ज्या भक्तांनी पूजा अर्चा केली त्याला क्लासच दिला. इंद्राने सुद्धा बघा, जनाई प्रश्न विचारते, देवा धुंद झाला तुझा गरबा, बलीचा काय दोष होता, काय बली तर काय करत होता, यज्ञ करत होता. मग बलीने 100 यज्ञ जर करायला घेतल्यानंतर 100 यज्ञ केल्यानंतर यज्ञाचा फल काय मिळत होता, इंद्रपद. आणि मग तिथे इंद्र आलाय आणि देवाला बोलते, देवा मला वाचवा. अरे मग काय वाचवा, बली यज्ञ करतोय, मग करू दे की
नाही नाही प्रभू, मग त्याचा 100 येत नाही, असू दे की, पण देवा 100 येत नाही तर फल कोणतं मिळतंय? इंद्र पद. मग मिळू दे की, अगं देवाचे तर माझं आहे, मला कसं देत आहे? मग त्यासाठी देवाला वामन अवतार घ्यायला लागला आणि बलीला आपण काय होतो, बलीला घातला. तरी आणि त्यावेळेला या बलीकडं काय देवाने मागितलं? 3 पावलं जमीन मागितली. आणि त्यावेळेला बली बोलते देवाला, त्या ब्राह्मणाला बोलते, अरे ब्राह्मण श्रेष्ठा, मागून मागून काय मागतोस? 3 पावलं जमीन, त्याच्यात तुला अरे धन माग, ऐश्वर्य माग, घोडं माग, चांदी माग, सोनं माग. आणि त्यावेळेला हा ब्राह्मण श्रेष्ठ बोलते की नाही बली, मला फक्त 3 गज पृथ्वी पाहिजे, 3 पावलं पृथ्वी पाहिजे. आणि मग त्यावेळेला शुक्राचार्याने काय बोलला, अरे बली तू काय देतो? हा भगवान विष्णू परमात्मा आहे. आणि मग त्यावेळेला बली काय बोलते गुरुना, देवा गुरुवर्या, जर हा वैकुंठाचा राणा जर माझ्या घरी भीक मागायला आला असेल तर याच्यापेक्षा मी किती मोठा आहे, बरोबर की नाही? जर वैकुंठाचा राणा जर माझ्याकडे दान मागायला आले असेल तर मी किती मोठा, असू दिला तो देव. माझ्या तोंडातून शब्द गेलाय, मी दिली दान. काय बोलतोय? मी दिलं दान. आणि त्यावेळेला शुक्राचार्याने काय केलंय, मग आता दान देताना पाणी सोडावं लागतं, उदक सोडावं लागतं. आणि मग त्या झाडीमध्ये सूक्ष्म रूप गेलाय शुक्राचार्याने, आणि त्या झाडीच्या छिद्रात बसला आणि एका डोळ्याने पाहतोय काय करतात. आणि त्यावेळेला या वामन रूपी भगवंतांनी काय केलंय, एक दर्भाची काडी घेतली आणि त्या झाडीच्या छिद्रात घालला. त्यावेळेला शुक्राचार्याचा डोला गेला तिथे कुठला. आणि त्यावेळेला शुक्राचार्याने काय केलं, आपलं रूप घेतलं बाजूला गेला. आणि त्यावेळेला बलीने तिथे उदक सोडलंय आणि 3 हात भूमी देवाला दिली. आणि मग पहिल्या एका पावलाने भगवंताने काय केलंय, बलीचं सर्व राज्य व्यापलं पृथ्वीचं. दुसऱ्या पावलाने आकाश देवलोकाचं राज्य व्यापलं. आता 3रा पाऊल कुठे देऊ बली? पण त्यावेळेला बलीने आपलं डोकं पुढं. मग त्यावेळेला मी धुंदचा जना विचारते, देवा जना कृष्ण काय विचारतोय, आला आला जनीवरी केली पदकाची चोरी. बघा, ज्या वेळेला जनीवर पदकाची चोरी केल्याचा आला होता, तर पदकाची चोरी कशी झाली होती? भगवंत जनीच्या बरोबर जात्यावर दलत होता. बघा, भक्ताची या काजासाठी देव करी काम. या जनीसाठी, जनीवर जे लहान कोवळी मुलगी पण नामदेवाच्या घरी राहताना 14 जणांचं जेवण लागणाऱ्या भाकऱ्यांचं पीठ ती दलायची. आणि त्या दलताना तिला मदत करायला भगवंत यायचा. आणि मग सकाळी 3 वाजेपर्यंत दलन दलायचा. आणि मग मंदिरात काकडा काढायला भक्त आले की भगवंत तिथून धावत जायचा. एक दिवशी भगवंत तिथे झोपले आणि घंटाची घंटा वाजणार, त्यावेळेला भगवंताला जाग आली. त्यावेळेला भगवंत तिथून काय केले, देवला धावत गेले. आणि त्यावेळेला मालपदक काय केला होता, जनीच्या घरी विसरला होता. पण त्यावेळेला जनीवर जेव्हा प्रसंग आला तेव्हा जनीने विचारला होता, देवा की धुंद झाला तुझा दरबार, की बलीला तुम्ही विनाकारण काय केलंस, पातालाच घातलंस, बरोबर की नाही? अशा प्रकारे बोला. गयासुर म्हणे धन्य माझे जिणे, माझा प्रार्थिले चतुरानने, धन्य म्हणून तत्काळ तेने शरीर टाकिले धरणीवरी. आणि मग त्यावेळेला गयासुर काय बोलते, हे भगवंता, हे देवा, की खरोखर मी आज धन्य झालो की मी ज्यांच्याकडून वर मागितला, ज्यांच्याकडून मी वर मागितला तेच माझ्या देहाची आस करतात. आणि मग त्याने काय केलंय, आपल्या जमीन शरीरावर तो काय केलंय, शरीर टाकलेलं आहे. जेव्हा गयासुरा खाली पडला, पृथ्वी दणावली तेवेळा, शेषाचा माथा दडपला, सप्त पाताळे गडबडली. आणि मग गयासुर हा दानव जरी असला तरी काय होता, भक्तीने श्रेष्ठ होता, भक्तीने पुनीत होता. आणि मग त्याने भगवंताच्या आज्ञेने यज्ञ, शरीरावर यज्ञ करायची आज्ञा मागितली. त्यावेळेला त्यांनी आपला देह जेव्हा जमिनीवर टाकलाय त्यावेळेला पृथ्वी दचक खाल्ले, शेष दचकलाय, शेषाला सुद्धा कंप सुटलाय. हे काय झालंय, एवढा पुण्याचा भार पृथ्वीवर पडला होता. म्हणजे एवढा बघा, दानव असून सुद्धा किती पुण्यात्मा होता. दिग्गज झाले भयभीत, म्हणती पृथ्वी रसात जात, कूर्म काठी सरसावीत, वराहतांत सरसावीरा. आणि मग आता या हा गयासुराचा देह धरणीवर पडल्यानंतर पृथ्वीचं जो काय खाली चालले. आणि त्यावेळेला कूर्मा म्हणजे कासव सुद्धा पृथ्वीला पाठवले गेलेले आहे, कासव सुद्धा सरकलाय. असा सरकलं की काय असं वाटतंय. आणि त्यावेळेला भगवंताने वराह रूप धरावं आणि दाढीने पृथ्वी धरावी असं वाटतंय. दिंडी रमणी उभा होता, तेथून पडला पालाथा, ईशान्य कोणी गेला माथा, वाराणसी पलीकडे. आणि अशा प्रकारे ही
हा दानव खाली पडल्यानंतर दिंडीर वनात नव्हे तर वाराणसीपर्यंत काशीपर्यंत याचा डंका पेटला की हा गयासूर नावाचा राक्षस खाली एवढा पुण्यवान असा राक्षस खाली पडलाय आणि त्यांनी दान काय द्यावं, देवाला काय द्यावं की यज्ञ करण्याची जागा देवावर द्यावी. ही डंका काशीपर्यंत पोचली. त्याचा कटिप्रदेश समस्त दिंडीरवणी पडला सत्य गोमती पर्वतापर्यंत पाय खेचे लागले राम. आणि एवढा याचा विशाल देह होता. या दिंडीर वनातून आणि गोमती नदीच्या तीरापर्यंत याचे पाय लागले होते. एवढा ह्याचा विशाल देह होता. मग शिरावरी महायज्ञ करिता झाला चतुरानना 1 संवत्सरांत पूर्णाहुती पैसाली. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाने चतुरानंद ब्रह्मदेवाने काय केलंय की तिथे यज्ञावर आरंभ केला. तो यज्ञ आरंभ कुठे केलाय की त्याच्या डोक्यावर शिरावर ते यज्ञ रचलाय. आणि 1 वर्ष पर्यंत मंत्रघोष चालला होता त्या यज्ञाचा. द्रव्याचे पर्वत लुटिले ब्राह्मण सर्व सुखी केले. मग अवभूत स्नान तये वेळे करिता झाला ब्रह्मदेवरा. आणि मग ब्रह्मदेवाने काय केलंय की ब्राह्मणांना दान दिलंय. गरीबा इच्छुक याचं काही त्यांना दान दिलंय. आणि अशा प्रकारे आणि मग हे सर्व दान धर्म झाल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलंय त्या नदीच्या पात्रामध्ये स्नान केलेलं आहे. सकळ ब्राह्मणी करुणी स्नान करिता यज्ञाची प्रदक्षिणा तव शरीर हालविले जाण गयासुरे ते धवारा. आणि मग एवढं झाल्यानंतर यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवाने गंगेचा स्नान केल्यानंतर मग त्यांनी काय केलंय की त्या यज्ञाला प्रदक्षिणा घातलेली आहे. ब्रह्मदेवाने प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या गयासुराच्या शरीराला या ब्रह्मदेवाने हात हलवला. आणि मग काय झालं ते कोणी ऋषीश्वर म्हणती उठतो की असुर पुढील प्रलय थोर अनिवार मांडील राम. आणि मग हा असुर हल्लेला आहे. आणि हल्ल्यानंतर या ऋषी मुनींना काय वाटलंय की हा आता जर असुर उठला का त्याच्या डोक्यावर यज्ञ रचलेला आहे. मग हा जर हल्ला तर काय पुढे अनर्थ होईल. आणि मग पुढे म्हणती न उरे त्रिभुवन मग हरिता धावा करी चतुरानना इंद्रादी देवा संपूर्ण म्हणती धावरे गोविंदारा. आता हा दानव उठतोय की काय हा प्रश्न ब्रह्मदेवाला पडला. आणि ब्रह्मदेवाने काय केलंय भगवंत विष्णूचा पुन्हा धावा केलाय. आणि सर्व इंद्राला सुद्धा काय झालं भीती सुटलेली आहे. घाबरं झालंय की हा जर दानव जर उठला तर काहीतरी अनर्थ होईल. हा उठतो की असुर तू भक्त वत्सल उदार चाल चाल सत्वर त्रिभुवन हे बुडविल. अरे हे भगवंता हे वैकुंठाच्या राणा भगवंता श्री विष्णूना काय बोलतात की देवा तू लवकर आता धावत ये का हा जर असो जर उठला तर हा काही काय करील त्रिभुवनाला बुडवून टाकील असे ते बोलत आहेत. गुरांचे पोळे जैसे बहुत एकला गुराची पिटीत कैसे देवा समस्त पळती तयासी देखता. आणि मग या असुराचं जे हलणारं शरीर पाहिलं आणि त्यावेळेला जसा एखादा बुराकी राणामध्ये गायी चालायला नेतो आणि सर्व गायीला कसा एकटाच हाकत असतो त्याप्रमाणे देव सर्व काय करत आहेत की या दानवाला पाहण्यासाठी ते आलेले आहेत. ती बहिरीच साणा उठतान प्रलय होय पक्षियां समास्तान की एक व्याघ्र देखतान आजा पळती चौकडे राम. आणि जसा आपण जर ससाना जर आला जंगलामध्ये जर आलेला पाहिल्यानंतर जसा सर्प घाबरतोय त्याप्रमाणे व्याघ्र बघितल्यानंतर की आपण जर आपल्याला भीती वाटते त्याप्रमाणे या राक्षसाला पाहिल्यानंतर इथे काय केलंय या भक्तजनांना काय झालंय देवदिकांना काय भीती वाटत होती की हा जर राक्षसानं उठला तर गायासूर जर उठला तर काहीतरी अनर्थ करेल. कैसे होईल समजतान धाव धाव वैकुंठनाथ तो भक्तवत्सल तत्वता प्रगट झाला तात्काळ. आणि हे वैकुंठनाथा तुम्ही त्वरेने आमचं रक्षण करणारे धावत यावं आणि त्या योगे या भक्तांचा या देवांचा
या भगवंताला मारलेली हाक आणि हाक मला भगवंत तिथे काय झाले प्रगट झालेले आहे. हरी म्हणे समर्थ जे का पर्वत धावून यावे समास्त गयासुराचे पाय हस्त दडपावरी बैसोनी राम. आणि मग भगवंताने काय केलंय, त्या पर्वत रांगा होत्या, असे मोठे मोठे पर्वत रांगा होते. त्या पर्वत रांगांना काय सांगलाय, आणि बाबांनो तुम्ही या आणि जे गयासुराचे हात आणि पाय असे पसरलेले आहेत त्याच्यावर एकीकडे दाबून धरा. आता मला सांगा, आपण जर एखादा मला दगड ठेवला एखाद्या माणसाच्या पायात, तो माणूस हलल काय? मग आता पर्वताला आज्ञा केली की ती पर्वतानो तुम्ही या आणि या गयासुराच्या पाय दाबून धरा. ऐशी आज्ञा होता आणि व्यायाम विंध्या चढ वेगे धावाला तो पृथ्वीवरी बैसला स्कंधा दोन्ही व्यापुनी राम. आणि मग विंध्याचल पर्वत पुढे धावून आलाय आणि मग त्याने काय केलंय, या गयासुराच्या पायावर दाबून धरलेला आहे. आणि मग पुढे जो त्र्यंबक ब्रह्मगिरी सत्य तेने दडपिला वा महास्त श्री शैल्य शेषाद्री पर्वत तेने सव्य हस्त रगडीला. आणि मग विंध्याचल ब्रह्मगिरी जो पर्वत आहे तो त्र्यंबकेश्वरला आपण जातो तिथे पाहतोय. आणि तो काय केलाय, येऊन एका हातावर बसलाय. विंध्याचल पर्वत एका हातावर बसलाय आणि अशा प्रकारे त्याच्या पायावर तो बसलाय. आणि मग अशा प्रकारे याचा हात पाय दाबून दिलेले, तर हा उठला तर अनर्थ होईल. पायांवरी गोमांत चढ दडपोनी बैसला ढाळ आता कटी प्रदेश सबळ दिंडी रवणांमध्ये होरा. आणि पायात त्यावरती कोणी हात दडपून गेलाय, गोमांताचल पर्वताने तिथे पाय दाबून ठेवले आहेत. आणि असे एकमेकांनी या पर्वताने काय केलंय, कोणी हात दाबले, कोणी पाय दाबले आणि अशा प्रकारे त्यांनी त्याला दाबून या गयासुराला दाबून ठेवलेला आहे. तो पंढरी समीप जाण पुष्पावती संगमा पूर्ण दोन्ही पाय जोडून नारायण उभा असे. आणि मग अशा प्रकारे पुण्यवंत असा संगम पूर्ण झाला तिथे. आणि दोन्ही हात दोन्ही पाय जोडून भगवंत सुद्धा तिथे उभा राहिलेला आहे. द्वारकेहून आला वनमाळी तेव्हा पुष्पावती संगमी स्थळी गाई गोपाळ ते वेळी उभे केले ते ठाई. आणि मग माझा हा गोकुळीचा श्रीकृष्ण भगवंत कन्हैया यासोबत तिथे आलाय. आणि आल्यानंतर पुष्पावती संगमास्थळी भगवंत सुद्धा तिथे आलेले आहेत. आणि मग पुढे जेथे वादविला वेणू शुद्ध म्हणून नाम वेणुनाद गयासुराच्या कटीन प्रसिद्ध म्हणून उभा ठाकला. आणि इथे गोवर्धनावर गाई चालत असताना या भगवंताने वेणूचा नाद केला. भुलविल्या वेणू नादे. बघा, या भगवंताने वेणू नादे गवळणीला सुद्धा भुलर पाडली होती, सर्व देवांना सुद्धा या भुलर पाडली होती, राधेला सुद्धा भुलर पाडली होती. आणि असा हा भगवंत या दानवाच्या बाजूला कथेवर हात ठेवून उभा आहे. सत्ययशी योजने रुंद माझा गयासुराचा असे सहज तयावरी आधोक्षद पद जोडोनी उभा ठाके. आणि 87 योजने असा रुंद असा हा गयासूर आणि त्याच्या बाजूला हा भगवंत पाय जोडून उभा आहे. सकळ देवाले तेही भोवते उभे राहिले अद्यापि आहेत पाऊले वेणुनादी स्वयंभू. आणि मग ज्याच तरी गयासुराचा देह तिथे पडला होता, देह जिथे गयासुराच्या डोक्यावर यज्ञ केलं होतं तिथे भगवंत आले. आणि आतापर्यंत सुद्धा या भगवंताची तिथे चरणकमलाचे ठसे तिथे उमटलेले आहेत. आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे त्या ठशांचा दर्शन होईल असं इथे ग्रंथ करता सांगत आहे. जोडिले जे समपद तेची विष्णुपद प्रसिद्ध वरकड देवांची पदे शुद्ध भोवताली उमटली. आणि अशा प्रकारे भगवंत दोन्ही पाय जोडून तिथे उभे आहेत. ते भगवंताचे दोन चरण आणि आजूबाजूला जे देव उभे होत आहेत तिथे असंख्य देवांचे तिथे पाय उमटलेले आहेत असं ते तीर्थस्थळ आहे. आणि मग त्या तीर्थस्थळाला आपण गेल्यानंतर आपण त्याच तीर्थस्थळावर काय करतात माहिती, अस्थि दान करतात. जे विष्णुपादांचे जिथे चरण उमटलेले आहेत तिथे अस्थिदान करतात असा हा पंढरपूरचा तिथला महिमा सांगितलेला आहे. तेथे गोपाळ वेणू वाजविती भाविक भक्तकाने ऐकाती अद्यापि वेणू घेऊन रमापती उभा असे त्या ठाई. आणि मग तिथे
या भगवंतानी बघा, ज्या वेळेला भगवंत पंढरपूरला का आला, थोडक्यात एक मिनिटात सांगतो की ज्या वेळेला राधेला वचन दिलं होतं भगवंतानी की मी तुझ्या संग राहील, आणि मग ते रुक्मिणी मातेला त्याचा राग आला. थोडक्यात सांगतोय की रुक्मिणी मातेला त्याचा राग आला की मी असताना तुम्ही राधेला वचन देताय संग राहील म्हणून. आणि मग त्यावेळेला रुक्मिणी माता रुसून पंढरपूरला आलेल्या आहे. आणि पंढरपूरला तुम्ही जर भक्त जर गेल्यानंतर तुम्ही पाहताय भगवंताचं मंदिर वेगळं आहे आणि रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं आहे, बरोबर आहे दादा. आणि मग ती रुसून आली आणि मग तिला समजावण्यासाठी, थोडक्यात सांगतोय की तिला समजावण्यासाठी भगवंत हा गोपालांचा मेला घेऊन कुठे आलाय, गाई गोधने घेऊन सुद्धा तिथे आलाय. आणि मग त्या जिथे आता यज्ञ चाललाय ना गयासुराचा, तिथे भगवंत तिथे आलेला आहे. आणि त्यावेळेला तो तिथला तो वन प्रसिद्ध आहे. आणि आत्तापर्यंत तिथे वेणूचा नाद आपल्याला ऐकू येईल. आणि तिथे आपण गोकुळपुरी बोलतोय ना, तोच तो ते तीर्थक्षेत्र आहे. आणि मग भगवंत तिथे रुक्मिणी मातेला शोधायला आले. आणि रुक्मिणी मातेला शोधायला आल्यानंतर रुक्मिणी मातेची समजून काढली तरी पण रुक्मिणी माता बाजूलाच आहे. अशा प्रकारे का की राधेला दिलेला वचन होता की काही काळ तुझ्याबरोबर मी राहील. आणि त्यावेळेला भगवंताने तो काळ तिथे राहिला, पण तेवढ्या काळापुरती रुक्मिणी माता रुसून पंढरपूरला आली होती. जेथे उभे होते गोभाळ तेथे अद्यापी दिसती खूर, गोपाळांची पदे समग्र ठाई ठाई उमटली. जिथे गोपालांचा गायी म्हणजे गोपाल जेव्हा आले होते त्यावेळेला गायी सुद्धा यांच्या बरोबर होत्या. आणि मग त्यांची सुद्धा खुरे म्हणजे पायाचे ठसे तिथे उमटलेले आहेत असे ते ग्रंथकर्ता सांगत आहे. आधी हरी तेथे आला, मग लक्ष्मी पुढे उभा ठाकला, तयावरी पुंडलिकास वर दिधला, उभा राहिला समपरी. आणि मग भगवंत या लक्ष्मी मातेच्या या रुक्मिणी मातेचे जे आलेले आहेत. आणि मग तिथे का आले आणि कशासाठी आले होते भगवंत. मग पुंडलिका आपण बघा सहज करता आरती बोलतो, विठ्ठलाची आरती बोलतो ना आपण, की आरती बोलत असताना आपण काय बोलतो, युग्या 28 विटेवली उभा, वामन रत्माई दिशेने शोभा, पुंडलिकाच्या भेटी ब्रह्म आले जा. कशासाठी ब्रह्मदेव आले की मायापित्यांची सेवा करतो. कोणी केली सेवा, माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ पंढरपूर. बघा प्रत्येक भक्ताला संताला सांगणं एवढंच आहे या कथेच्या दारातून की आई वडील जो मुलगा आईवडिलांची आज्ञा मानत असेल त्याला कुठल्याही देवळात जायची गरज नाही, त्याला कुठल्याही सप्त्याला जायची गरज नाही, त्याला कुठल्याही आज्ञाला जायची गरज. पण जो आईवडिलांच्या आज्ञेत असेल तर, किंवा सकाळी उठून जर तो आईवडिलांचे चरण सेट करत असेल तर त्याला कुठल्याही संतांचे चरण पकडायची गरज नाही. मग हे कोणी करून दाखवलं, हे फक्त पुंडलिकाने करून दाखवलं. आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रगटाला जगच येते. आणि मग त्यावेळेला आपण बोलतो युगे 28 उभा. कसा 28 युगे उभा राहिला की या भगवंताने पुंडलिकाला हाक मारावी, पुंडलिका मी आलोय रे. आणि पुंडलिकाने आतून आवाज द्यावा, देवा तू आलास तर थांब ना, मी आईवडिलांची चरण सेवा करतोय, आईवडिलांचे पाय दाबतोय. अरे नाही रे पुंडलिका, मी दमलोय रे, माझे पाय दुखायला लागलेत रे. मग देवा एक काम कर, घे ही वीट. आणि वीट भिरकावली देवाच्या पुढे. आणि भगवंत तिथे काय केलाय, 28 युग आपण बोलतोय, पण 28 युग भगवंत तिथे उभा राहिलाय. पण 18 पुराण 6 शास्त्र या भगवंताने काय केलाय, 18 पुराणांचा अभ्यास केलाय, 6 शास्त्रांचा अभ्यास केलाय, 4 वेदांचा अभ्यास केलाय, मिळून 28 युग झाली. आपण फक्त 28 युग बोलतोय. पण भगवंताने तिथे काय केलंय की भक्त पुंडलिकाच्या आईवडिलांची सेवा करता करता तिथे भगवंताने या शास्त्राचा अभ्यास केलाय. आणि आपण आपली आरती म्हणतोय भगवंताची, लक्षात आला. आणि हीच मग ही कोणती आरती कशासाठी आहे की माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला आम्ही जाऊ पंढरपुरी. आणि मग अशा प्रकारे की ज्या वेळेला आईवडिलांची सेवा ही भगवंताला मान्य होतोय पुंडलिकाची. आणि ही श्रोतेजन हो, तुम्हाला सुद्धा एकच सांगणार या कथेतून की आईवडिलांची जर सेवा जर एखादा मूल करत असेल, मायपित्याची जर सेवा करत असेल तर तो या त्रिभुवनात
भाग्यवंत आहे. झालंय ना? सारे धनी धनी धप पद सारे धनी धप गप धनी धप गम पद पम गर सा जपिया मन रसिया रसिया तन मन धनो आवर करो गया सुरता मागते थे म्हणून पद जोडिले पंढरी नाथे त्यावरी काळे बहुते गया सुरे शिर उतरिले अशा प्रकारे इथे भगवंत दोन्ही पाय जोडून उभे आहेत की गयासुराच्या शिरावरती यज्ञ केलंय. आणि ते यज्ञ केलेलं असताना तिथे गयासुराने काय केलंय, भगवंत तिथे उभा आहे पण गयासुराने आपलं काय केलंय, शिर कमर हलवलंय आणि मग पुढे श्वेतकोट कल्पी मागुत्यान गयासुरे शिर उचलिले पूर्ण मग मागुता यज्ञ करी चतुरानन आरंभुनी शिरावरी. आणि मग या गयासुराने आपलं शिर उचललंय आणि शिर उचलल्यानंतर या चतुराने ब्रह्मदेवाने त्याच्या डोक्यावरती काय केलं, यज्ञ केलेलं आहे. आणि मग शरीरावरी दडपोन सकळ बैसले सूरगण इंद्र ब्रह्मा उमा रमण ऋषीवरी बैसले. आणि मग हा गयासूर आता यज्ञ तर शिरावर त्याच्या चाललेला आहे आणि हा जर आता उठला तर अनर्थ होईल. मग देवगण सुरगण काय केलंय, त्याच्या शरीरावर दाबून त्याला दिलेला आहे, असा दडपून दिलेला आहे. आणि मग पुढे सागर सरिता समस्त आणि कहिली गिरीवरी बैसत परी मागुतीन शिर उचलित न गणी दैत्या ती कुप्यांसी. आणि एवढा हा बलशाली असा हा शरीराचा यष्टीचा हा गयासूर होता की नद्या पर्वत सर्व त्याच्या हातापायावर दाब धरून आहे, देव सुरगण त्याला दाबत आहेत, तरी पण हा कोणाला सुद्धा काय एवढी त्या अफाट ताकदीचा होता, हा सर्वांना काय करता हलवत होता की आता उठतोय की काय असा वाटत होता. मग यमपुरींची शिरा यमेन आणली ती शिरा विशाळा शिरावरी ठेविली. आणि मग बघा ज्या वेळेला की आपली मृत्यूची देवता दक्षिणेचा राजा यम, दक्षिणेचा राजा यम, आणि मग त्याला भगवंतानी काय सांगावं की बाबा रे अमक्या तमक्याचं आता आयुष्य प्रमाण संपलं, याला आता उचल. आणि त्यावेळेला आपण चौघांच्या खांद्यावर असतो. आणि हा दक्षिणेचा राजा यम यांनी साधा काय दक्षिणेची शिला आणली एक मोठी आणि याच्या या गयासुराच्या डोक्यावर येणे करून हा उठू नये म्हणून. आणि मग पुढे कथानक पुढे गोड असं येणार आहे. सुंदर असा पंढरी मात्र ग्रंथ आज आपण श्रवणाला घेतला आहे. आणि तरी पण संतजन हो की आमच्यासमोर हा मला वाटते पहिलीच वेळ किंवा दुसरी वेळ असेल, पहिल्या वेळेला दुसरा अध्याय भेटला होता. आज दादांच्या योगाने आज 8व्या अध्यायाचं आम्ही थोडंसं वेडवाकडं निरूपण केलं. पुढे शब्द चुकला असेल, चुकीचा शब्द असेल तर आम्हाला द्या. तुम्हाला जे चांगला वाटला असेल आमच्या तोंडातून, हा वाणीचा दोष आहे की एखादा शब्द गेला असेल, कोणाच्या मनाला लागला असेल, तरी पण तुमच्यासमोर सर्वांना नमस्कार करून इथे आता ग्रंथ आरंभ संपूर्ण आहोत. पार्वतीपते महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. शिवचंद्र मौली.